नमस्कार, मी विजय काळे. SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत. पाहूया दिवसभरातल्या काही टॉप 9 घडामोडी. एका बाजूला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक नेते माजी खासदार राजू शेट्टी आक्रोश यात्रेवर आहेत. एकही सहकारी साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही. 400 रुपयाचा हप्ता लवकरात लवकर जमा करावा, अन्यथा साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही, असं राजू शेट्टी म्हणतात. तर दुसऱ्या बाजूला कर्नाटकातील बेडकेहाळ येथील व्यंकटेश्वरा सहकारी साखर कारखान्यातून जवळजवळ 21 कंटेनर साखर जात होती. हेरवाडमधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे 21 कंटेनर अडवून ठेवलेत. त्यांच्या किल्ल्या सुद्धा काढून घेतलेत. कुरुंदवाड पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आलाय. कर्नाटकातील कारखान्यातून साखर वाहतूक करणारा ट्रक स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अडवला. कर्नाटकातील बेडकिहाळ येथील व्यंकटेश्वरा साखर कारखान्यातील साखर वाहतूक करत असलेले 20 कंटेनर गुरुवारी रात्री 7:30च्या सुमारास हेरवाड तालुका शिरोळ येथे स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी अडवून धरली. कंटेनरच्या चाव्या काढून घेतल्या असून काही साखरपोती रस्त्यावरच फेकण्यात आले आहेत. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हेरवाडसह परिसरातील शेकडो स्वाभिमानी कार्यकर्ते जमा झाले असून कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस पोलीस फौजफाटा घेऊन आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. कारखान्याचे कार्यकारी संचालक, जबाबदार अधिकारी आणि खरेदी करणारे व्यापारी आल्याशिवाय कंटेनर सोडणार नाही, अशी भूमिका स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी घेतली आहे. स्वाभिमानी संघटनेचे युवा आघाडी तालुका अध्यक्ष बंडू पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात अकिवाटचे माजी सरपंच विशाल चौगुले, शिरोळ पंचायत समितीचे माजी सभापती सुवर्णा अपराज, विश्वास बालीघाटे, बाळासो माळी, योगेश जिवाजे, अविनाश गुदले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. मुथूट फायनान्स आजरा इथे एक धक्कादायक घटना घडली आहे. 21 लाख रुपयाचे बनावट सोने तारण ठेवून चक्क कर्ज घेतलं गेलंय. हे कर्ज घेतल्यानंतर फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांची ही गोष्ट लक्षात आली आहे. त्यानंतर आजरा पोलिसात या संदर्भातली फिर्याद देण्यात आली आहे. 21 लाख रुपयाचे बनावट दागिने ठेवून कर्ज काढण्यात आलं होतं. नंतर दागिन्याची तपासणी केल्यानंतर हे दागिने खोटे असल्याचं तपासात निष्पन्न झालंय. आजरा येथील मिथ्यूट पिनकॉर्प या संस्थेत 21,17,380 रुपयांचे बनावट सोने ठेवून दोघांनी आर्थिक फसवणूक केल्याची फिर्याद संस्थेचे शाखाधिकारी दिनकर रामचंद्र वडर यांनी आजरा पोलिसात दिली आहे. या प्रकरणी विशाल वसंतराव देसाई व रुतेश सुरेश माजिक या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणावरून आजऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. बनावट सोने असल्याचे माहीत असतानाही फसवणूक करण्याच्या उद्देशाने विशाल देसाई व रुतेश माजिक यांनी 19 जुलै 2022 ते 10 ऑक्टोबर 2022 या कालावधीत वेळोवेळी 21,17,380 रुपयांचे बनावट सोने संस्थेत तारण ठेवून कर्ज रक्कम प्राप्त केली आहे. तारण ठेवलेले सोने बनावट असल्याचेही सिद्ध झाले आहे. आर्थिक फायदा होण्याच्या उद्देशाने या दोघांनीही संस्थेची फसवणूक केली आहे, असेही फिर्यादीत म्हटले आहे. राष्ट्रीय लाठी तांत्रिक पंचशिबिरासाठी कोल्हापूरच्या 11 जणींची निवड झाली आहे. कुरुक्षेत्र तालुका हरियाणा येथे 22 ऑक्टोबरपासून होणाऱ्या राष्ट्रीय लाठी तांत्रिक आणि पंचशिबिरासाठी कोल्हापूरच्या 11 जणींची निवड झाली आहे. याबाबतचं पत्र लाठी स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं कोल्हापूरच्या शाखेस देण्यात आलंय. कुरुक्षेत्र हरियाणा येथे 22 ऑक्टोबरपासून होणाऱ्या राष्ट्रीय लाठी तांत्रिक व पंच शिबिरासाठी कोल्हापूरच्या 11 जणींची निवड झाली. याबाबतचे पत्र लाठी स्पोर्ट्स ऑर्गनायझेशनकडून कोल्हापूर शाखेस गुरुवारी मिळाले. निवड झाल्यामध्ये वीणा वेर्णेकर, रजनी चव्हाण, संगीता इंगळे, शीला पाटील, सायली शिंदे, नेहा खामकर, प्रियंका शिंदे, दीपाली कदम, अभयराजे पाटील, विद्या नाटेकर, प्रिया पालनकर यांचा समावेश आहे. या 11 जणींना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक संभाजी चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. घोटवडे तालुका राधानगरी येथील एका युवकाचा मृत्यू झालाय. वैरणीचा भारा घेऊन येताना या युवकाचा मृत्यू झालाय. मोटारसायकलवरून हा युवक वैरणीचा भारा घेऊन येत होता, पण तोल गेल्यामुळं वैरणीचा भारा आणि मोटारसायकल सकट तो युवक खाली पडला. उपचारादरम्यान त्याच्या मणक्याला जबर धक्का बसला होता. त्याच्या शारीरिक समतोलामध्ये बिघाड झाल्यामुळं त्याचा मृत्यू झालाय. घोटवडे ग्रामपंचायतीमध्ये तो संगणक विभागामध्ये काम करत होता. अत्यंत मनमिळावू स्वभावाचा हा तरुण होता. त्याच्या जाण्यानं घोटवडे परिसरावर एकच शोककळा पसरली आहे. शेतीतून वैरणीचा भारा घेऊन येताना भारा अंगावर पडलेल्या घोटवडे तालुका राधानगरी येथील युवकास मणक्याच्या गंभीर इजा झाल्या होत्या. उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मावळली.
अमोर बंडोपंत डोंगळे असे युवकाचे नाव असून त्याच्या मृत्यूने घोटवडे गावावर शोककळा पसरली आहे. घोटवडे येथील ग्रामपंचायत कार्यालयात संगणक चालक म्हणून अनेक वर्षापासून अमर काम करत होता. घरची परिस्थिती बेताची असल्याने हनुमान दूध संस्थेत लिपिक म्हणून काम करत होता. सकाळी नेहमीप्रमाणे वैरणीचा भारा आणण्यासाठी अमर गेला होता. भारा कापून झाला आणि मोटरसायकलपर्यंत घेऊन जात असताना तोल जाऊन पडल्याने त्याच्या मणक्याला गंभीर इजा झाली होती. कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात त्याच्यावर 21 दिवस उपचार सुरू होता. मणक्यावर शस्त्रक्रिया झाली होती. मात्र अचानक त्याची शारीरिक स्थिती बिघडली आणि त्याची प्राणज्योत मावळली. त्याचा शांत स्वभाव आणि इतरांना मदत करण्याची वृत्ती असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात पत्नी, आई, 3 मुली, पुतणे असा परिवार आहे. सदर घटनेची नोंद राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे. 4 वर्षांपूर्वी औषध विक्रेता असलेला भाऊ हृदयविकाराने अचानक मरण पावला. त्याच्या 4थ्या स्मृतिदिन 4 दिवसांपूर्वीच झाला होता. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अमरवर होती. मात्र नियतीच्या घाल्याने आधार निघून गेला. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर आंबा घाटामध्ये गायमुखी झरा होता. तो झरा अचानकच बंद झालाय. या ठिकाणी अनेक वाहनधारक थांबत होते, पर्यटकही थांबत होते. अनेक वाहनधारक आणि पर्यटकांची तहान हा झरा भागवत होता. अचानकच हा झरा बंद झाल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होते. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर हा गायमुखी झरा होता. हा झरा बारमाही वाहत होता, पण अचानकच त्यातील पाणी बंद झाल्यामुळे हळहळ व्यक्त होते. आंबा घाटातील एका वळणावर श्री गणेशाचे छोटे मंदिर होते. या ठिकाणी गायमुखातून बारमाही पाण्याचा झरा वाहत होता. या मार्गावरून जाणारे पर्यटक, प्रवासी या ठिकाणी थांबून गणेशाचे दर्शन घेऊन पुढे प्रवासाला निघत होते. या ठिकाणी असणारा पाण्याचा झरा अनेकांची तहान भागवित होता. आंबा घाटातील गायमुखाशेजारी असलेल्या डोंगरातील मोठा दगड 24 जून 2023 रोजी गायमुख व तेथे असलेल्या गणेश मंदिरावर कोसळला. या दुर्घटनेत मंदिराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यानंतरही गायमुखातील पाण्याचा प्रवाह सुरूच होता. मात्र काही दिवसांपासून पाण्याचा प्रवाह बंद झाला आहे. कोसळलेल्या दगडाचा भराव व पालापाचोळा साफ केला तर हे पाणी पुन्हा वाहू शकते, असा काहींचा दावा आहे. यानुसार प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे. शेतीमालाच्या तपासणीची प्रयोगशाळा सांगलीत उभी केली जाणार आहे. 17 कोटी रुपये राज्य सरकारने मंजूर केलेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मालाची निर्यात करण्यासाठी कीडनाशक, उर्वरित अंश तपासणी, त्याचबरोबर शासनाने या संदर्भात सक्ती केली आहे. या तपासणीसाठी यापूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत होता. या त्रासातून शेतकऱ्यांची आता मुक्तता होणार असून सांगलीला यासाठी राज्य शासनाने 17 कोटी रुपये मंजूर करून हे केंद्र उभा करत असल्याचं सांगितलंय. त्यामुळे सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मालाची निर्यात करण्यासाठी कीटकनाशक, उर्वरित अंश तपासण्याची शासनाने सक्ती केली आहे. या तपासणीसाठी यापूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास होत होता. या त्रासातून शेतकऱ्यांची आता मुक्तता होणार असून सांगलीला यासाठी राज्य शासनाने 17 कोटी रुपयांची कीटकनाशक, उर्वरित अंश तपासणी प्रयोगशाळा मंजूर केली आहे. याचा लाभ सांगलीसह कोल्हापूर, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील उत्पादकांना होणार आहे. परदेशात कीटकनाशक, उर्वरित अंश विरहित शेतमालाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शेतीमाल पाठवण्यापूर्वी भाजीपाला, फळांमधील कीटकनाशकांची, उर्वरित अंशाची तपासणी करून त्यांची गुणवत्ता तपासण्यास शेतकरी व निर्यातदारांना फायदा होतो. युरोप राष्ट्रात द्राक्ष, डाळिंब पाठवण्यासाठी फळातील कीटकनाशकांचा अंश तपासणी प्रमाणपत्र सक्तीचे आहे. शाही दसरा कोल्हापूरचा महोत्सवाअंतर्गत राज्यस्तरीय मर्दानी खेळ स्पर्धेचं उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झालं. यावेळी सहभागी झालेल्या एका संघाच्या स्पर्धकाने लाठीकाठी फिरवून उपस्थितांची मने जिंकली. हे पाहून पालकमंत्री मुश्रीफ यांनाही लाठीकाठी फिरवण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनीही लाठीकाठी फिरवून या खेळाचा आनंद लुटला. शाही दसरा कोल्हापूरचा महोत्सवाअंतर्गत राज्यस्तरीय मर्दानी खेळ स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शस्त्रपूजनाने झाले. यावेळी सहभागी झालेल्या एका संघाच्या स्पर्धकाने लाठीकाठी फिरवून उपस्थितांची मने जिंकली. हे पाहून पालकमंत्री मुश्रीफ यांनाही लाठीकाठी फिरवण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनीही लाठीकाठी फिरवून आनंद लुटला. छत्रपती शिवाजी स्टेडियमवर शुक्रवारी सकाळी 8 वाजता पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते व प्राचीन युद्धकला मर्दानी खेळाचा आराखड्याचे ज्येष्ठ वस्तादांच्या उपस्थितीत झाले.
मोठ्या उत्साहात व थरारक प्रात्यक्षिके सादर करून स्पर्धकांनी उपस्थितांच्या डोळ्यांची पारणे फेडली. उद्घाटनानंतर एका स्पर्धकाने पालकमंत्री मुश्रीफ यांच्यासमोर लाठीकाठीची थरारक प्रात्यक्षिके सादर करीत उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेतला. अशा भारावलेल्या वातावरणात मुश्रीफ यांनाही लाठीकाठी फिरवण्याचा मोह काही आवरता आला नाही. त्यांनीही लाठीकाठी घेऊन फिरवली आणि खेळाचा आनंद लुटला. कोल्हापुरात रस्ते केल्यानंतर ड्रेनेज दुरुस्ती, ड्रेनेज लाईन टाकणे, पिण्याच्या पाण्याची टाकी, त्याचबरोबर चेंबर बसवणे आदी कारणांसाठी खुदाई केली जात होती. आता इथून पुढे नवीन रस्त्यावर 2 वर्ष अशी खुदाई केली जाणार नाही असे आदेश महानगरपालिकेने काढलेत. त्यामुळे किमान 2 वर्ष तरी कोल्हापुरातले रस्ते आपल्याला व्यवस्थित बघायला मिळतील अशी आशा नागरिकातून व्यक्त होतीये. कोल्हापुरात रस्ते केल्यानंतर ड्रेनेज दुरुस्ती, ड्रेनेज लाईन टाकणे, पिण्याच्या पाण्याची टाकी चेंबर करणे आदी कारणांसाठी खुदाई केली जाते. त्यामुळे नवीन रस्तेही खराब होतात. गेल्या अनेक वर्षांपासून हा अनुभव येत आहे. यात विविध भागांचा समन्वय असत नाही. तसेच एखाद्या कामासाठी खुदाई केल्यानंतर त्यावर तातडीने पॅचवर्क केले जात नाही. त्यामुळे यापुढे नियमवाली तयार करून वारंवार होणाऱ्या खुदाईला मनाई केली जाणार आहे. शहर अभियंता घाटगे यांनी सांगितले की एप्रिल महिन्यापासून मंजूर असलेले 216 कामे सुरू होणार आहेत. त्यामुळे प्रामुख्याने रस्त्याची कामे आहेत. 215 कोटी रुपये या कामांवर खर्च केले जाणार आहेत. त्यामुळे रस्त्याची कामे करण्यापूर्वी सर्व विभागीय कार्यालये, पाणीपुरवठा विभाग, ड्रेनेज विभाग यांना यांची कामे आधी करून घेण्याबाबत सूचना देण्यात येणार आहेत. एखाद्या रस्त्याचे काम झाले की पुढे किमान 2 वर्षे तरी त्यावर कोणत्याही प्रकारची खुदाई करण्यास परवानगी दिली जाणार नाही. नागरिकांना त्यांच्या भागातील रस्ते करण्यापूर्वी त्याची माहिती देण्यात येणार असून त्यांनी त्यांची कामे रस्ता होण्याआधी पूर्ण करून घ्यावीत असे आवाहन घाटगे यांनी केले आहे. नवीन रस्त्यावर 2 वर्ष खुदाईला बंदी, कोल्हापूर महानगरपालिकेचा निर्णय. कोल्हापुरात एखादा रस्ता केला की पुढे काही महिन्यातच काही कामांसाठी त्यावर खुदाई केली जाते. त्यामुळे रस्ते करूनही खराब होण्याचे प्रकार जास्त घडत आहेत. त्यामुळे येथून पुढे एखादा रस्ता नव्याने केला की त्यावर पुढील 2 वर्ष खुदाईला बंदी केली जाणार आहे. याबाबत महापालिका, विभागीय कार्यालये आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात समन्वय ठेवला जाईल असे शहर अभियंता हर्षजित घाटगे यांनी सांगितले. ललित पाटीलच्या चौकशीत धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. दरमहा तो 50 लाख रुपये कमवत असल्याचं समजतंय. ड्रग्ज प्रकरणात पुण्याच्या ससून रुग्णालयातून फरार झालेल्या ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी चेन्नईतून अटक केली होती. सोमवारपर्यंत ललितला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या पोलीस ललित पाटील आणि ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करतायत. पण ललित पाटील आणि त्याचा भाऊ दरमहा या ड्रग्ज कनेक्शनमधून 50 लाख रुपयाची कमाई करत असल्याचं समोर आलंय. ड्रग्ज प्रकरणात पुण्याच्या ससून रुग्णालयातून फरार झालेल्या ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी चेन्नईतून अटक केली. सोमवारपर्यंत ललितला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या पोलीस ललित पाटील आणि ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करत आहेत. या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेत. नाशिकमध्ये उभारलेल्या ड्रग्जच्या कारखान्यातून ललित आणि त्याचा भाऊ भूषण पाटील महिन्याला 50 लाखांची कमाई करत असल्याचे उघड आले आहे. नाशिकच्या कारखान्यात MD ड्रग्ज बनवण्यात यायचे आणि ते देशभरात पुरवले जायचे. या कारखान्यात दरमहा 50 किलो MD तयार केले जायचे. त्यातून पाटील बंधूंनी लाखोंची कमाई दर महिन्याला केली. हे पैसे सोन्यात गुंतवल्याची माहिती समोर आली आहे. ललितचा भाऊ भूषण आणि मित्र अभिषेक बलकवडे याच्या मदतीने कारखाना उभारण्यात आला. 2021 पासून हे सुरू होते. 5 ऑक्टोबरला मुंबईतील साकीनाका या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकत जवळपास 200 ते 300 कोटींचे ड्रग्ज पकडले होते. त्यानंतर हा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त करण्यात आला. MD ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल आणि साहित्य पोलिसांकडून जप्त करण्यात आले. याबरोबरच दिवसभरातल्या टॉप 9 न्यूज इथं संपल्या. पुन्हा भेटू नव्या बातम्यांसह. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.